भिलवडीतील दुचाकी चोरट्याला अटक, 21 वाहने जप्त, 6 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. सांगली एलसीबी भिलवडी पोलिसांची कारवाई. सांगली जिल्ह्यातील विविध शहरे गावांमधून दुचाकी चोरणाऱ्या भिलवडी तालुका पलूस येथील तरुणाला अटक करण्यात आली. जिल्ह्यातील 21 गुन्हे उघडकीस आणत 6.63 लाखाच्या 21 चोरीच्या दुचाकी त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत. सांगली एलसीबी आणि भिलवडी पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी दिली. सुदीप अशोक चौगले वय 37 राहणार पाटील गल्ली भिलवडी तालुका पलूस असं अटक केलेल्याचं नाव आहे. जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने अधीक्षक शिंदे यांनी दुचाकी चोरट्यांना पकडण्याच्या सूचना एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांना दिल्या होत्या. निरीक्षक शिंदे यांनी यासाठी उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे एक विशेष पथक तयार केलं होतं. पथकाला सांगलीवाडी येथील कदमवाडी रस्त्यावरील सिद्धिविनायक चौक येथे एक तरुण विना क्रमांकाची दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खबरांद्वारे मिळाली. पथकाने त्या परिसरात सापळा रचला होता. संशयित तेथे आल्यानंतर पथकाने त्याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडे दुचाकीबाबत चौकशी केल्यानंतर त्याने ती माळवाडी येथून चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर जिल्ह्यातील विविध शहरे गावांमधून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 9 दुचाकी जप्त करून त्याला अटक करून भिलवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. भिलवडी पोलिसांनी केलेल्या तपासात चोरीच्या आणखीन 12 दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्याच्याकडून एकूण 21 दुचाकी जप्त करण्यात आल्या. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, भिलवडीचे सहाय्यक निरीक्षक भगवान पालवे, उपनिरीक्षक कुमार पाटील, नागेश पाटील, संदीप पाटील, अतुल माने, ऋतुराज होळकर, विनायक सुतार, गणेश शिंदे, कॅप्टन गुंडवाडे, विवेक साळुंके आदींच्या पथकाने ही कारवाई केली. महानकर निप्ससाठी आदी माने, मिरज. ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.